नमस्कार मित्रांनो, यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत होळी सणाबद्दल माहिती. होळी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगाच्या या सणाला परंपरागतपणे 2 दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवरती रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळी हा सण का साजरा केला जातो? जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे, तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूची भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल, तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्साहात साजरा करू लागले. कशी साजरी केली जाते होळी? होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते, परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी हा सण पाहण्यासाठी लोक वज्र वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी जातात आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते. वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे, जी पाहण्यासाठी लोक खास करून वज्रला जातात. बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि नाच गाण्यासोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात. मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात, बुरा न मानो होली है. उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे होळीची एक वेगळी शान आहे. होळीच्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र जमून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून ह्या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते. तसेच नाच गाण्यासोबत ही होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात. अशा या होळीची तयारी लोक 15 दिवस अगोदरपासूनच करतात. काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळीचा एक भाग आहे. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूक भूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केली जातात. स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते. होळी हा रंगाचा सण आहे, परंतु सावधानता पाळणे अधिकच गरजेचे आहे, कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे. तसेच आजकाल भांगमध्ये देखील बरेच अन्य नशिले पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे अशा पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे असे रसायन मिसळलेले रंग वापरू नये. घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्याअगोदर विचार करावा, कारण अशा सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते. सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कुणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्तीने रंग लावू नये
आजकाल होळी यासारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.